नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अळूची वडी, तेही 2 ते 3 चमचे तेल वापरून। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला अळूची पानं स्वच्छ धुवून त्याची दांडे कापून घ्यायची आहेत। इथे आपण अळूच्या पानाचे दांडे कापून घेतलेले आहेत। ते दांडे आपल्याला टाकून द्यायची नाहीत, त्याची भाजी होऊ शकते। आता आपल्याला हे अळूची पानं छान असे लाटून घ्यायची आहेत। त्याच्या शिरा जे आहेत ते पूर्ण लाटून घ्यायचे आहेत। शिरा जर नाही लाटल्या तर ते पानं सरकतात, त्यामुळे अळूवडी बनवत असताना नेहमी पानं छान अशी लाटून घ्यायची। आज आपण इथं कमी तेलाचा वापर करून अळूवडी बनवणार आहोत। अगदी 2 ते 3 चमचे तेल वापरून ही अळूवडी बनवता येते। इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारचे मी सर्व पानं छान अशी लाटून घेतलेली आहेत। आता आपल्याला अळूवडीची पुढची तयारी करून घ्यायची आहे। इथे आपल्याला साधारण 4 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। इथं मी हे पीठ 10 पानासाठी घेतलेलं आहे। इथे तुम्ही पिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। आता आपल्याला या बेसन पिठामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे व त्याच्या गुठुड्या छान अशा मोडून घ्यायच्या आहेत। आपल्या बेसन पिठात गाठी होणार नाही अशा प्रकारचा आपल्याला एकजीव होईपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पिठामध्ये लागल तसं पाणी ओतून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त पातळ करायची नाही। इथे तुम्ही पाहू शकता, माझं पीठ छान असं हलवून झालेलं आहे। अशा प्रकारचं आपल्याला अळूवडीसाठी पीठ बनवून तयार करायचं आहे। इथे मी लसूण मिरची छान अशी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे, ते पिठामध्ये घालून घेऊया। तसंच ओवा व जिरे ते देखील मी छान असं खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे, तेही पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला साधारण यामध्ये अर्धा चमचा हळद व 1 ते 1.5 चमचा तिखट टाकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। लसूण व मीठ वाटल्यामुळे याचे थोडेसे गोळे होतात, ते आपल्याला छान असे पिठामध्ये मोडून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारचं आपल्याला पीठ छान असं हलवून घ्यायचं आहे, ज्यामुळे हे सर्व साहित्य पिठामध्ये छान असं मिक्स होईल। आता आपल्याला यामध्ये साधारण किंचितसा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे। त्यावरती एक थोडंसं पाणी टाकून हा सोडा छान असा पिठामध्ये आपल्याला हलवून घ्यायचा आहे। इथे आपल्याला पीठ फुगवायची गरज नाही, त्यामुळे थोडंसं हलवलं तरी चालेल। इथं आपलं अळूवडीला लावण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे पीठ अळूवडीला कसं लावायचं ते पाहूया। त्यासाठी इथं मी एक पान घेतलेलं आहे। आपल्याला अळूवडीला लावण्यासाठी हे पान उलटं टाकून घ्यायचं व त्यावर छान असं पीठ चोळून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता, माझं दोन्ही साईडनं पीठ छान असं लावून झालेलं आहे। आता मी पान दुमडून घेतलेलं आहे, त्यावरही पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला परत हे पान दुमडून त्यावरती पीठ लावून घ्यायचं आहे। अशाच प्रकारचं आपल्याला सर्व पानावरती पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ लावून झाल्यानंतर आपल्याला हे पान छान असं कापून घ्यायचं आहे, त्यामुळे हे पान लवकर शिजतं। तुम्हाला जर हवं असेल तर हे पान तुम्ही आतूनही आणखीन याचा एक भाग करून कापू शकता। इथं माझं पूर्ण पीठ पानाला लावून झालेलं आहे। अशा प्रकारचा तुम्ही इथं दुसरा काप करून घेऊ शकता। पान कापून घेतल्यानंतर आपल्याला पानाच्या वरच्या साईडनं व खालच्या साईडनं छान असं पिठामध्ये त्याला कोट करून नंतर ते पान आपल्याला तव्यावरती छान असं खरपूस होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। इथे माझा तवा गरम झालेला आहे। मी त्यावरती साधारण 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पान छान असं पिठामध्ये
घोळून तव्यावरती छान असं सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पानाला दोन्ही साईडने छान असं पीठ लावून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी सर्व पाने छान असं पीठ लावून तव्यावरती खरपूस असे भाजून घेणार आहे। इथे आपल्याला तव्यामध्ये जेवढे पानं बसतील तेवढेच पाने टाकून छान असे खरपूस भाजून घ्यायची आहेत। साधारण इथे माझ्या तव्यावरती 4 पानं बसलेली आहेत। आता मी त्यावरती साधारण 1 चमचा तेल सर्व साईडने सोडून घेणार आहे। तेलामुळे आपले पानं छान असे क्रिस्पी होतात। आता आपल्या पानाचं सर्व पीठ वरचं सुकलेलं आहे। आता आपण पान छान असे पलटून घेणार आहोत। इथे मी अशाच पद्धतीने सर्व पाने छान अशी उलटून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पानाचा रंग खूप छान असा आलेला आहे। आता आपल्याला हे पान खालूनही छान असं 2 ते 3 मिनिटं शेकून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं पान दोन्ही साईडने छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण हे पान छान असे डिशमध्ये काढून सर्व करून घेणार आहोत। इथे मी दुसरी बॅच देखील अशाच प्रकारची छान असं तव्यावरती खरपूस भाजून घेणार आहे। इथं माझी दुसरी बॅच देखील छान अशी भाजून होत आहे। इथे आपली आळूची पानं खाण्यासाठी तयार झालेली आहेत। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।